कुछ भी असंभव नहीं है। जो सोच सकते हैं वो कर सकते हैं और वो भी सोच सकते हैं जो आज तक नहीं किया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्रे, आधुनिक भारताचा इतिहास इयत्ता 8वी या इयत्तेची 4थं, 5वं आणि 6वं ही जी 3 प्रकरणे आहेत त्या प्रकरणांवर आधारित प्रश्न पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 3 प्रकरणावर आधारित प्रश्न पाहिले होते। सामाजिक शास्त्र या विषयासाठी सांगायचं झालं तर तुम्ही 6वी, 7वी आणि 8वीची कोणताही सिलेबस नवीन अथवा जुना पुस्तके तुम्ही वाचायची आहेत आणि ती पुस्तके वारंवार वाचायची आहेत। याचा तुम्हाला एक्झाममध्ये खूप फायदा होणार आहे। वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। 4थं प्रकरण आहे ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम। त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे, लॉर्ड क्लाइव्हने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था यावर्षी चालू केली आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 1765 मध्ये 1765 मध्ये। पुढील प्रश्न क्रमांक 2, इसवी सन 1773च्या नियामक कायद्याप्रमाणे रेग्युलेटिंग ॲक्ट खालील बदल करण्यात आले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला। त्याला मदतीसाठी 4 सदस्यांची कार्यकारी समिती नेमण्यात आली। तसेच त्याला मुंबई मद्रास इलाख्याच्या गव्हर्नरच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न क्रमांक 3, भारतात पहिली कापड गिरणी यावर्षी या ठिकाणी सुरू झाली। भारतात पहिली कापड गिरणी यावर्षी या ठिकाणी सुरू झाली। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 1853 मध्ये मुंबई येथे आणि ही कापड गिरणी कावासची नानाभाई यांनी सुरू केली। पुढील प्रश्न क्रमांक 4, विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा यावर्षी मंजूर झाला आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 1856 मध्ये 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा केला। पुढील प्रश्न क्रमांक 5, जमशेदजी टाटा यांनी आपला पोलाद कारखाना यावर्षी सुरू केला आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 1907 मध्ये। खालील गव्हर्नर जनरलने असा नियम केला की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये आणि याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस। पुढील प्रश्न क्रमांक 7, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची कार्ये। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 महसूल गोळा करणे, शांतता व सुव्यवस्था ठेवणे। प्रश्न क्रमांक 8, भारतातील ब्रिटिश साम्राज्याचे प्रमुख आधारस्तंभ होते। योग्य पर्याय मुलकी नोकरशाही, लष्कर व पोलीस। पर्याय क्रमांक 4 योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9, पीटच्या भारतविषयक कायद्यातील एक महत्त्वाची तरतूद म्हणजे कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवणे आणि यासाठी एक नियामक मंडळ स्थापन करणे। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 10, ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे यावर्षी मंजूर केले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 1813, 33 आणि 53। पुढील प्रश्न क्रमांक 11, खालील विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मेकॉले समिती। योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 12, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे बाजारातील
मागणीप्रमाणे पिके घेणे योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. ब्रिटिशांनी भारतात दळणवळण व वाहतुकीचे जाळे निर्माण केले कारण योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. व्यापाराची सोय व साम्राज्याची सुरक्षितता. प्रश्न क्रमांक 14. ब्रिटिशांच्या जमीन महसूल धोरणामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची बनली आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. जमीन महसूल शेताच्या आकारावर निश्चित केला जाई आणि तो रोख पैशात घेतला जाई. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. ब्रिटिशांच्या भारतविषयक आर्थिक धोरणाचा मुख्य परिणाम योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. गरिबी बेकारी वाढली. प्रश्न क्रमांक 16. पाश्चात्य शिक्षणाचा भारतावर झालेला मुख्य परिणाम आणि परिणाम आहे भारतीयांना आधुनिक कल्पनांचे ज्ञान झाले व मध्ययुगीन अंधार नष्ट झाला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 5वं प्रकरण आहे 1857चा राष्ट्रीय उठाव. पहिला प्रश्न आहे त्यामधील दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी याच्यावर होती आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 बख्त खान. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 2. या दिवशी मेरठ छावणीतील हिंदी शिपायांनी बंड केले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 10 मे 1857. प्रश्न क्रमांक 3. लॉर्ड डलहौसीचे खालील धोरण 1857च्या उठावाचे एक कारण बनले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 दत्तक विधान व गैरकारभार या कारणावरून संस्थाने खालसा करणे आणि तनखे बंद करणे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केलेल्या 1858च्या भारतविषयक कायद्यातील महत्त्वाची तरतूद भारतातील कंपनीची सत्ता नष्ट करणे व कंपनीचा भारतातील प्रदेश सैन्य आरमार प्रशासन यंत्रणा आपल्या ताब्यात घेणे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 5. कोल्हापूर परिसरात यांनी उठाव केला आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 गडकरी. गडकऱ्यांनी कोल्हापुरात उठाव केला. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 6. राणीच्या जाहीरनाम्यात खालील आश्वासन देण्यात आले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 प्रजाजनांत धर्म वंश जात किंवा जन्मस्थळ यावरून भेदाभेद केला जाणार नाही. तसेच धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बिहारमध्ये या लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर उठाव केला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 संथाळ. संथाळांनी बिहारमध्ये उठाव केला. त्याच्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 8. 1857च्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी एक विधान चूक आहे आणि ते आहे उठावानंतर नानासाहेब पेशवे व कुंवर सिंग यांनी ब्रह्मदेशात आश्रय घेतला. हे चुकीचं विधान आहे. प्रश्न क्रमांक 9. उठावाच्या अपयशानंतर मोगल बादशाह बहादूर शहाला येथे कैदेत ठेवण्यात आले आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 रंगून येथे. प्रश्न क्रमांक 10. मौलवी अहमदुल्ला यांनी या विभागात लोकांना इंग्रज विरोधी उठावाची प्रेरणा दिली आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 रोहिलखंडामध्ये. प्रश्न क्रमांक 11. 1857च्या उठावाच्या वेळी हा गव्हर्नर जनरल
होता. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 12 कंपनीच्या कारभारात शेतकरी व कारगीर यांच्यात असंतोष होता. त्यांनी 1857च्या उठावास पाठिंबा दिला कारण योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 जमीन महसूल विषयक व शेती व व्यापार विषयक धोरण. प्रश्न क्रमांक 13 ब्रिटिशांनी 1857च्या उठावानंतर भारतीय सैन्याची जात प्रांत भाषेच्या आधारावर पुनर्रचना केली कारण योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 भारतीय सैनिकांमध्ये एकी निर्माण होणार नाही. भारतीय सैनिकांमधील एकी ही पुन्हा उठाव करू शकते, त्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये त्यांना एकी नको होती, म्हणून योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 ब्रिटिशांनी केलेल्या सामाजिक सुधारणामुळे असंतोष निर्माण झाला कारण भारतीयांना तो आपल्या सामाजिक व धार्मिक जीवनात ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप वाटला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 1857च्या उठावानंतर भारतात खालील धोरणाचा अवलंब केला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 फोडा व जोडा या नीतीचा अवलंब केला. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी एक उठावाच्या अपयशाचे कारण होते. आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 उठाववाल्यांमध्ये मध्यवर्ती एकमुखी नेतृत्व व एकसूत्री कार्यक्रम नव्हता. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. 6वं प्रकरण आहे सामाजिक प्रबोधन. मधील पहिला प्रश्न आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना यासाठी केली. मानवतावाद बंधुत्व व समता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 सिंग सभा या शहरात स्थापन झाली. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 अमृतसर येथे. प्रश्न क्रमांक 3 द मोहमेडन लिटररी सोसायटी यांनी स्थापन केली. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 अब्दुल लतीफ. प्रश्न क्रमांक 4 ब्राह्मो समाजाचे मुख्य तत्व होते. कोणते तत्व होते? ईश्वर एकच आहे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ याने लिहिला. कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 सतीबंदीचा कायदा यावर्षी मंजूर झाला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 1829 मध्ये. प्रश्न क्रमांक 7 या समाजसुधारकांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 8 परमहंस सभा यांनी स्थापन केली. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 10 गुलामगिरी व शेतकऱ्यांचे आसूड या पुस्तकाचे लेखक. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 11 विधवांच्या पुनर्विवाहासाठी या समाजसुधारकांनी विशेष प्रयत्न केले. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ईश्वरचंद्र विद्यासागर आणि विष्णुशास्त्री पंडित यांनी. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये प्रबोधन युगास या शतकात सुरुवात झाली. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 19वे शतक. प्रश्न क्रमांक 13 खालील घटना कालानुक्रमे लावा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच पहिलं कोणतं येणार? सतीबंदीचा कायदा. त्याच्यानंतर पुण्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली.
त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना आणि लास्ट येणार आर्य समाजाची स्थापना. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी एक विधान चूक आहे आणि ते विधान कोणतं आहे? तर रामकृष्ण परमहंस यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली व पाश्चात्य शिक्षण व जीवनशैली यांचा पुरस्कार केला. तर हे चुकीचं विधान आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी. हे 4थं विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 15. या समाजसुधारकांनी विधवांच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून मुंबईत नाभिकांचा संप घडवून आणला. आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 16. मध्ययुगात भारतीय समाज मागासलेला राहिला व स्वातंत्र्य गमावले कारण? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 जातीभेद, जिज्ञासू वृत्ती, चिकित्सक बुद्धीचा अभाव, अंधश्रद्धा. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17. भारतातील प्रबोधन काळातील वाङ्मयाचे वैशिष्ट्य? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ते अधिक वास्तववादी व मानवी जीवनास स्पर्श करणारे होते. प्रश्न क्रमांक 18. प्रार्थना समाजाने ईश्वर पूजेचा खालील मार्ग सांगितला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 भजन व प्रार्थना. प्रश्न क्रमांक 19. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांना खालील आग्रह धरला. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पाश्चात्य शिक्षण व विज्ञान यांचा अंगीकार करावा. प्रश्न क्रमांक 20. भारतातील समाजसुधारकांच्या मते धार्मिक सुधारणा पण आवश्यक होत्या कारण? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 सामाजिक अनिष्ट प्रथा व परंपरा धार्मिक कल्पनांवर आधारलेल्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 3 प्रकरणांवर आधारित प्रश्न पाहिले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बरेच जण व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही, सो नक्की लाईक करा आणि आपले चॅनल शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.